Good day, dear students. Welcome in the Kumbar Sir class of physics. Dear students, in the previous video, we study what is a error, what are their types. Now, in this video, we study how the error is estimated, how the percentage error is calculated. मित्रांनो, आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे की पर्सेंटेज एरर कशी कॅल्क्युलेट करायची, पर्सेंटेज एरर कशी एस्टिमेट करायची. म्हणजेच ऍक्च्युली काय, आपण वेगवेगळी ऑब्झर्वेशन्स घेत असताना ती वेगवेगळी ऑब्झर्वेशन्स मध्ये छोट्या मोठ्या चुका किंवा त्रुटी निर्माण होत असतात. म्हणजे त्याच्यासोबत एरर्स असतात. त्या एरर्स जास्तीत जास्त किती पर्सेंट झाल्या हे कॅल्क्युलेट करणं म्हणजेच एस्टिमेशन ऑफ एरर आहे किंवा कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज एरर आहे. मग माइंड मध्ये असा प्रश्न पडायला पाहिजे की पर्सेंटेज एरर जास्त असेल तर काय परिणाम होईल. तर फिजिक्स असं सांगतं की पर्सेंटेज एरर जास्त आहे याचा अर्थ तो एक्सपेरिमेंट मध्ये घेतलेली ऑब्झर्वेशन जास्त चुकीची आहे. म्हणून पर्सेंटेज एरर जेवढी कमी तेवढे अचूकता एक्सपेरिमेंट मध्ये जास्त असणार आहे. म्हणून आपल्याला शिकायचं आहे हाऊ द एरर्स आर एस्टिमेटेड और हाऊ द पर्सेंटेज एरर इज कॅल्क्युलेटेड इन द एनी एक्सपेरिमेंट. नाउ डियर स्टुडंट्स, टू फाइंड द एरर और टू फाइंड द percentage error, following 6 steps are used. Their key points on the white board. मित्रांनो, जर तुम्हाला पर्सेंटेज एरर कमीत कमी करायची असेल तर तुम्ही नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स घ्या. जेवढे जास्त ऑब्झर्वेशन्स तुम्ही घ्याल तेवढी तुमची पर्सेंटेज एरर कमी येईल. म्हणजे तुमची अॅक्युरसी रीडिंगच्या बाबतीत, ऑब्झर्वेशनच्या बाबतीत, एक्सपेरिमेंटच्या बाबतीत तेवढी जास्त काय होईल, अॅक्युरसी क्रिएट होईल. मग ती शिकण्यासाठी पहिल्या स्टेप कडे मी जातो आहे. टू फाइंड द पर्सेंटेज एरर और टू फाइंड द एस्टिमेशन ऑफ एरर, फॉलोइंग 6 स्टेप्स आर यूज्ड. द फर्स्ट स्टेप इज टेक n number of readings. Means observer must be take n number of readings or n number of observations in the experiment. Now A1, A2, A3 an are the n number of readings of the experiment. म्हणजेच काय मित्रांनो, जर तुम्हाला पर्सेंटेज एरर कमीत कमी कॅल्क्युलेट करायची असेल तर एक किंवा दोन रिडिंग घेण्याच्या ऐवजी काय करा, नंबर ऑफ रिडिंग्स घ्या. A1, this is the first observation or the first reading of one experiment. A2, this is the second reading. A3, this is the third reading. ... AN, this is the nth reading of any experiment. Now, we find the mean value or true value. This is the second step to find the percentage error. Now we know that what is the mean or what is the average, what is the true value. Mean is nothing but the sum of all observations, sum of all readings divided by n number of observations is called as mean or true value or average of the readings. म्हणजेच काय मित्रांनो, मीन काढणं किंवा सरासरी काढणं म्हणजे काय, तुम्ही जी n नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स घेतलेली आहेत त्या n नंबर ऑफ ऑब्झर्वेशनची सम घ्या. म्हणजेच काय भेटेल तर तुम्हाला अल्जेब्राइक सम ऑफ काय भेटेल, रीडिंगची भेटेल, डिवायडेड बाय n नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स घ्या. म्हणजेच तुम्हाला ऍव्हरेज मिळेल. म्हणजेच काय इथे a बार इज इक्वल्स टू मीन व्हॅल्यू. This mean value is also called as true value, and this true value is equals to A1, this is the first reading, plus A2 second reading, plus A3 plus
dot 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 plus an, this is nth observation, their sum, divided by total number of observations or reading in the experiment. This gives mean value or the true value. Now, the third step to find the percentage error. This is nothing but the absolute error. What is absolute error? Absolute error is difference between true value, mean value and observed reading. म्हणजेच काय मित्रांनो, तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आहे ऍब्सोल्यूट एरर प्रत्येक रीडिंग साठी. म्हणजेच काय, तुम्ही प्रत्येक रीडिंग घेणार आहात, त्या प्रत्येक रीडिंगला ट्रू व्हॅल्यू मधून मायनस करणार आहात. म्हणजे सिंपल डेफिनेशन कडे पुन्हा एकदा वळतोय का मी. ऍब्सोल्यूट एरर इज डिनोटेड बाय डेल्टा ए and delta A is equals to difference between true value and observed reading. Hence, the delta AN, this is an absolute error for any observation, is equals to mod true value minus observed reading, AN. That is mod a bar minus an. Since a bar is nothing but the average or mean value or true value. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही प्रत्येक रीडिंग मध्ये किती एरर निर्माण झाली फाइंड आउट करणं म्हणजेच ऍब्सोल्यूट एरर असते. ही ऍब्सोल्यूट एरर प्रत्येक ऑब्झर्वेशन साठी काढा, प्रत्येक रीडिंग साठी काढा. फॉर एक्झाम्पल, डेल्टा A1, this is absolute error for first reading and it is equals to true value A bar minus A1. आता इथं असलेलं मॉड काय रिप्रेझेंट करतं, काय काय ऍब्सोल्यूट एरर निगेटिव्ह येतात, काय काय ऍब्सोल्यूट एरर पॉझिटिव्ह येतात. निगेटिव्ह असलेल्या ज्या ऍब्सोल्यूट एरर आहेत ती देखील चूकच आहे आणि ती चूक पॉझिटिव्ह कन्वर्ट करण्यासाठी इथे मॉड साइन यूज केलं जातं. कारण एरर ही निगेटिव्ह नसते, ती पॉझिटिव्हच असणार. म्हणून इथे ती निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह कन्वर्ट करण्यासाठी इथे काय केलं जातं, मॉड साइन यूज केलं जातं. सिमिलरली डेल्टा A2, दिस इज अ सेकंड ऍब्सोल्यूट एरर फॉर सेकंड रीडिंग and it is equals to mod A bar minus A2. Similarly for a third reading, and again we find the absolute error for nth reading is equals to delta an equals mod true value minus an. मित्रांनो, this is the third step. ही आपली एक तिसरी स्टेप असेल कशासाठी, पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करण्यासाठी. आता आपल्याला पुढच्या स्टेप मध्ये जायचं आहे. चौथी स्टेप कोणती? पहिल्यामध्ये झालेली ऍब्सोल्यूट एरर, दुसऱ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये ह्या सर्व ऍब्सोल्यूट एरर मी एकत्र घेईन आणि त्यांच्या सहाय्याने मीन ऍब्सोल्यूट एरर फाइंड आउट करेन. मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मीन ऍब्सोल्यूट एरर? मीन ऍब्सोल्यूट एरर इज डिफाइंड ऍज इट इज सम ऑफ ऍब्सोल्यूट एरर ऑफ ईच रीडिंग divided by total number of observation is called as mean or average absolute error. म्हणजेच काय मित्रांनो, डेल्टा A bar is nothing but the mean absolute error and it is equals to first absolute error delta A1 plus second absolute error delta A2 plus delta A3 plus dot 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 plus delta an, this is the nth absolute error, divided by n number of observations or n number of readings. It is called as mean absolute error. Now, by using this mean absolute error, we find relative error. Now, what is a relative error?
रिलेटिव्ह एरर इट इज अ रेशो ऑफ, म्हणजेच मित्रांनो तो भागाकार आहे. इट इज अ रेशो ऑफ, कोणाचा तो भागाकार आहे, तर इट इज अ रेशो ऑफ मीन ऍब्सोल्यूट एरर टू मीन व्हॅल्यू ऑर ट्रू व्हॅल्यू. म्हणून मी तेच फॉर्म्युला इथे लिहितोय, तोच फॉर्म्युला मीन ऍब्सोल्यूट एरर divided by true value is called as relative error. That is, relative error is equals to mean absolute error is denoted by delta A bar. Delta A bar divided by true value. True value is denoted by A average or A bar. Hence, the definition of relative error is the ratio of mean absolute error to true value is called as relative error. Again, the sixth step, how to calculate the percentage error. Then, the percentage error is equals to relative error into 100. म्हणजेच मित्रांनो, रिलेटिव्ह एररला आपण 100 ने मल्टिप्लाय केला असता येणारं जे आन्सर आहे त्याला आपण फिजिक्स मध्ये पर्सेंटेज एरर असं म्हणणार आहोत. ही पर्सेंटेज एरर आपल्याला डिफाइन करते, एक्सप्लेन करते काय, तर दिलेल्या एक्सपेरिमेंट मध्ये किती चुका झालेल्या आहेत, किती पर्सेंट चूक झालेली आहे. म्हणून percentage error plays a very important role in an experiment. If percentage error is maximum, then error is a maximum. If percentage error is a small, then errors in that experiment are small. पुन्हा एकदा रिपीट करतोय पहा मित्रांनो, सर्वचे सर्व फॉर्म्युले खूप सोपे आहेत. How the errors are estimated, how the percentage error is calculated. To find the percentage error or to estimate the error in any experiment, following different steps are used. The first step is initially take a n number of readings in any experiment. म्हणजेच मित्रांनो, कोणतंही रीडिंग घेत असताना, कोणतंही एक्सपेरिमेंट करत असताना एक दोनच ऑब्झर्वेशन घेऊ नका, n नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स घ्या. म्हणजे इनिशियली टेक n नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आर रीडिंग इन द एनी एक्सपेरिमेंट. Let A1, A2, A3 dot 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 AN are the n number of observations. Now, the second, find the true value or mean value of that experiment. Mean value is defined as sum of all readings divided by total number of observations in that experiment. True value is denoted by A bar. It is also called as a mean value. Now, by using this mean value, we calculate absolute error for each reading. And absolute error, it is a difference between true value and observed reading. Hence, the absolute error for each reading is equals to or absolute error for any reading or any observation is equals to delta AN is equals to mod true value minus AN, where AN is n number of observation. Next, now find mean absolute error, and mean absolute error is denoted by delta A average or delta A bar. What is definition of mean absolute error? Mean absolute error is defined as it is algebraic sum of, or it is a sum of absolute error for each reading divided by n number of observations. Hence, delta A bar is equals to
delta A1 plus delta A2 plus delta A3 plus dot 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 delta AN divided by n number of observations. By using this mean absolute error, we easily find relative error. Now physics says that what is a relative error? Relative error, it is a ratio of mean absolute error to true value. Hence, the relative error is equals to delta A bar divided by E bar. Now what is the percentage error? Percentage error is equals to relative error into 100. Dear students, now we see one example of percentage error. Means, let us consider there is one example. This example consists of an object was weighted gives following readings. म्हणजेच मित्रांनो, माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचं मी वजन घेतलं, ते वजन फाइंड आउट केल्यानंतर मला त्याचे खालील रीडिंग्स आलेले आहेत. फर्स्ट रीडिंग इज 5.4 ग्रॅम, सेकंड रीडिंग इज 5.06 ग्रॅम, थर्ड रीडिंग इज 4.97 ग्रॅम. नाउ the next reading is 5 gram, next reading 4.93 gram. Now and question is find the percentage error. Then we know that from the previous text or the previous videos, mean value is equals to A1 plus A2 plus A3 plus A4 plus A5. That means there are total 5 readings. Hence, n is equals to 5 and the mean value is equals to A1 plus A2 plus A3 plus A4 plus A5 divided by 5. Putting the all values in this formula, we get 5.04, 5.06, 4.97, 5.0, 4.93. ह्या सर्वांची मी सम करेन divided by 5 करेन. Now total sum of these is equals to 25. 25 divided by 5. Answer is equals to 5 gram. Means the mean value of this experiment is 5 gram. Now we find absolute error for each reading. Absolute error for first reading is equals to true value minus first reading. We know that the true value is 5 and observed reading is 5.04 gram. Hence we get the absolute error for a first reading is 0.04 gram. Similarly, absolute error for a second reading is delta A2 is equals to 5 minus 5.06 is equals to 0.06. Similarly, third reading gives 5 minus 4.97. We get 0.03. Similarly, for a fourth reading gives absolute error 0 because mean value or a true value is 5 and observed reading is also 5. 5 minus 5 becomes 0 and the fifth one readings gives absolute error 0.07. That means there is a 5 absolute error 0.04, 0.06, 0.03, 0 and the 0.07. Now we find mean absolute error and the mean absolute error is equals to 0.04 plus 0.06 plus 0.03 plus 0 plus 0.07 divided by total number of observations 5. Then we calculate 0.02 divided by 5 is equals to 0.04. This is a mean absolute error for this experiment. Now by using this mean absolute error, we easily find out what is the percentage error, and we know that the formula of the percentage error is equals to delta A bar mean absolute error divided by true value. Hence, the mean absolute error is 0.04 divided by true value or the mean value is 5 into 100. This is nothing but the percentage.
By calculating this, we calculate the percentage error in this experiment is 0.8%. This is the best example to find the percentage error. It gives formula as well as mathematical treatment of these readings or these observations. Dear students, now we see the important definition. What is the significant figure? Definition is all trustworthy digits in any measurement or any observation is called as significant figure. म्हणजेच काय मित्रांनो, एखादं आपण ऑब्झर्वेशन घेत आहोत, एखादं रीडिंग घेत आहोत, त्या रीडिंग मध्ये जास्तीत जास्त विश्वासाचे डिजिट किती आहेत हे सांगणं म्हणजे सिग्निफिकंट फिगर असते. म्हणून पुन्हा एकदा डेफिनेशन मी रिपीट करतोय पहा मित्रांनो. ऑल ट्रस्टवर्दी डिजिट्स इन एनी मेजरमेंट इज कॉल्ड ॲज सिग्निफिकंट फिगर. फिजिक्स असं म्हणतं की आम्हाला आता समजावून सांगा, माझ्याकडे खूप सारी रिडिंग्स आहेत, ऑब्झर्वेशन्स आहेत, त्या ऑब्झर्वेशनच्या सिग्निफिकंट फिगर कशा कॅल्क्युलेट करायचे, त्याच्यातले इम्पॉर्टंट असलेले डिजिट कोणते स्टडी कसे करायचे, त्याचे विश्वासाचे डिजिट कसे फाइंड आउट करायचे, ट्रस्टवर्दी डिजिट कसे फाइंड आउट करायचे. मग त्यासाठी इथे आपल्याला 6 रूल देऊ केले. ह्या 6 रूलच्या सहाय्याने तुम्ही कोणत्याही ऑब्झर्वेशनची सिग्निफिकंट इझिली फाइंड आउट करू शकता, जे तुमच्या पुस्तकामध्ये कमी प्रमाणामध्ये दिलेलं असतं. मग पहिला रूल कोणता, तर आपल्याला जनरली मित्रांनो माहिती आहे की कोणतंही ऑब्झर्वेशन आपण काय करतो, 0 किंवा नॉन झिरो डिजिटच्या साह्यानं रिप्रेझेंट करतो. 0 आपण 0च्या साह्यानं दाखवला आणि नॉन झिरो डिजिट्स म्हणजे कोणते, 1 to 9 यांच्या साह्यानं कोणतेही ऑब्झर्वेशन रिप्रेझेंट केलं जातं. मग मी इथे पुन्हा एकदा रिपीट करतोय पहा, 1 to 9 याला आपण काय म्हणणार आहोत, तर नॉन झिरो डिजिट्स आणि 0 हा 0च आहे. तर पुन्हा आपल्याला भेटतं की रूल, कोणते रूल, तर सिग्निफिकंट फिगर लिहिण्याचे रूल. त्यामध्ये पहिला रूल आपल्याला भेटेल, रूल्स टू राईट द सिग्निफिकंट फिगर, रूल्स टू फाइंड the significant figure of the given observation. And the first rule is all non-zero digits lie in any observations are always significant figure or significant. जर एखाद्या ऑब्झर्वेशन मध्ये सर्वच्या सर्व नॉन झिरो डिजिट्स असतील तर तिथे असलेले सर्वच्या सर्व डिजिट हे विश्वासाचे असतात. फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं की लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट, माझ्याकडे कोणती ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टची लेंथ मी मेजर केली and this length of this object is 1234 मीटर एवढी निघाली. तर त्या लेंथची, त्या ऑब्जेक्टच्या लेंथची सिग्निफिकंट फिगर किती, त्या ऑब्झर्वेशनची सिग्निफिकंट फिगर किती. तर सिग्निफिकंट फिगर मध्ये पहिलाच रूल असा मी लिहिला, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट फिगर. मग याच्यामध्ये जेवढे डिजिट्स आहेत नॉन झिरो डिजिट तेवढी म्हणजे त्याची विश्वासाची सिग्निफिकंट फिगर असेल. म्हणजेच 1, 2, 3, 4. There are 4 trustworthy digits in this observation. Hence, its significant figure is 4. लिहिताना मी असं लिहीन, the length of the object is 1, 2, 3, 4 meter. Its significant figure is 4. Now the second rule to find the significant figure. And the second rule is the zeros occurring between two non-zero digits are always a significant figure. Important rule आहे पहा मित्रांनो. दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये जेवढे झिरो आहेत तेवढे सर्वचे सर्व सिग्निफिकंट फिगर असतात, विश्वासाचे असतात. फॉर एक्झाम्पल, वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज, फॉर एक्झाम्पल मी घेतोय पहा, वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज 1002. ठीक आहे, इट्स सिग्निफिकंट फिगर इज 4. पुन्हा दुसरे एक्झाम्पल मी घेतोय पहा, 203. दिस इज द वेट ऑफ द ऑब्जेक्ट, लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट, इट्स सिग्निफिकंट फिगर इज 3. थर्ड एक्झाम्पल मी मित्रांनो घेतोय पहा, 2
0.000045 ह्याची सिग्निफिकंट फिगर किती तर मी काउंट करेन 1 2 3 4 5 6 7 इट्स सिग्निफिकंट फिगर is 7. Zeros occurring between two non-zero digits are significant figure. एवढ्याने तुमचे कन्सेप्ट क्लिअर होते. तिसऱ्या रूल कडे जात आहे. इफ नंबर विदाउट डेसिमल पॉइंट. मित्रांनो नंबर आपल्याला एखादा ऑब्झर्वेशन मिळालेला आहे त्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट नाही आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये असलेला जो नॉन झिरो डिजिट आहे त्याच्या पाठीमागून झिरोज येत असतील तर ते सर्वच्या सर्व नॉट सिग्निफिकंट असतात. म्हणजेच काय नंबर विदाउट डेसिमल पॉइंट अँड द ट्रेलिंग झिरोज आफ्टर नॉन झिरो डिजिट्स आर नॉट सिग्निफिकंट फिगर. हा वर्ड मध्ये सांगितलाय तोच इक्वेशन मध्ये मी लिहिणार आहे. इथे आहे 2700 हे एक ऑब्झर्वेशन आहे काहीतरी रीडिंग आहे. ठीक आहे आता ह्या रीडिंग मध्ये 7 हा लास्ट नॉन झिरो डिजिट आहे ह्याच्यानंतर 2 झिरोज आलेले आहेत. हे झिरोज सिग्निफिकंट फिगर नसतात म्हणजे ह्या ऑब्झर्वेशनची सिग्निफिकंट फिगर 2 येईल. पुन्हा एखादं मी एक्झाम्पल सांगतोय 2 4 3 4 0 इट्स सिग्निफिकंट फिगर इज 4. पुन्हा मी ह्याच्यामध्येच पुन्हा 2 0 ऍड करतो. ठीक आहे म्हणजे मला भेटेल अगेन द इट्स सिग्निफिकंट फिगर इज 4. 1 2 3 4. पुन्हा एखादं एक्झाम्पल आणखी असं देतोय 2 0 3 0 इट्स सिग्निफिकंट फिगर इज. मेजर करा आता रूल हा वापरा. ट्रेलिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट म्हणजे ही सिग्निफिकंट फिगर नाही बट zeros occurring between two non-zero digits are significant. Hence, its significant figure is 1, 2, 3. हा झिरो सिग्निफिकंट नाही परंतु हा झिरो मात्र सिग्निफिकंट आहे म्हणून इट्स सिग्निफिकंट फिगर इज 3. दुसरा आणि तिसरा रूल इथे वापरला पहा. पुढच्या सेंटेन्सला मी जातोय फोर्थ रूल. नंबर इज लेस दॅन 1 means it's consist of decimal point. Then the zeros occurring between right of decimal point. मित्रांनो व्यवस्थितपणे पहा right of decimal पॉइंटच्या राईटला and LHS of first non-zero digit are not a significant figure. याच्यामध्ये या रूल मध्ये असं आहे इफ नंबर इज लेस दॅन 1 मीन्स इट कन्सिस्ट ऑफ डेसिमल पॉइंट देन झिरोज बिटवीन राइट हँड साइड ऑफ द डेसिमल पॉइंट अँड फर्स्ट नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे डेसिमल पॉइंटच्या राइट हँड साइडला आणि फर्स्ट नॉन झिरो डिजिटच्या लेफ्ट साइडला जेवढे त्यांच्या दोघांच्या मध्ये झिरोज आहेत ते सिग्निफिकंट फिगर नसतात. म्हणून 0.00037 हे एक ऑब्झर्वेशन आहे ह्याची सिग्निफिकंट फिगर किती तर 2 भेटेल म्हणजे सिग्निफिकंट फिगर इज 2. पुन्हा एक एक्झाम्पल घेतोय मित्रांनो पहा 0.00307 its significant figure is 3. नेक्स्ट रीडिंग कडे मी जातोय पहा मित्रांनो. पाचवा रूल इफ नंबर विथ डेसिमल पॉइंट द ट्रेलिंग झिरोज आर सिग्निफिकंट फिगर. पुन्हा एकदा सांगतोय पहा इफ नंबर विथ डेसिमल पॉइंट द ट्रेलिंग झिरोज आर सिग्निफिकंट फिगर. इथे रूल वेगळा होता पहा ट्रेलिंग झिरोज आर नॉट अ सिग्निफिकंट फिगर. नंबर विदाउट डेसिमल पॉइंट होता इथं नंबर विथ डेसिमल पॉइंट आहे. हे इम्पॉर्टंट सेंटेन्स. मग त्यावेळी मला भेटेल 2.400 हे एक ऑब्झर्वेशन आहे ह्याची सिग्निफिकंट फिगर किती तर इट्स सिग्निफिकंट फिगर इज 4. पुढच्या सेंटेन्सला मी जातोय
पुन्हा सेकंड ऑब्झर्वेशन मी घेतलं 0.05400. दिस इज वन ऑब्झर्वेशन. नाउ इट्स सिग्निफिकंट फिगर इज अगेन 4. ह्याच्यासाठी आपण पाचवा रूल वापरला आणि सोबत चौथा रूल वापरला. ठीक आहे. नॉन झिरो डिजिटच्या LHS ला आणि डेसिमलच्या RHS ला एक झिरो आहे, तो झिरो सिग्निफिकंट नसतो, परंतु राहिलेले 4 डिजिट 1 2 3 4 हे सिग्निफिकंट आहे. ठीक आहे. आणि द लास्ट वन भेटतं आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड नॉट लाय इन द सिग्निफिकंट फिगर. म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जे आहे पॉवर ऑफ 10 आहेत त्या काय केल्या जात नाहीत, सिग्निफिकंट फिगर मध्ये घेतल्या जात नाही. फॉर एक्झाम्पल, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन is equals to 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. Hence, order of magnitude not lying in the significant figure means its significant figure is only 2, because there is only 2 digits 1 and 6. Hence, its significant figure is 2. These are the 6 rules to find the significant figure of any observation. मित्रांनो खूप सोपं आहे. याच्या सहाय्याने आपण कोणत्याही ऑब्झर्वेशनची सिग्निफिकंट फिगर इझिली फाइंड आउट करू शकतो. मित्रांनो, हे आतापर्यंतच्या व्हिडिओच्या सहाय्याने तुम्हाला 2 किंवा 3 इम्पॉर्टंट क्वेश्चन आता लिहायचे आहेत. मी 2च इम्पॉर्टंट क्वेश्चन देतो आहे होमवर्क म्हणून. राइट डाउन द क्वेश्चन्स. द फर्स्ट क्वेश्चन इज explain in details how the percentage error is calculated. म्हणजे मित्रांनो तिथे 6 स्टेपच्या सहाय्याने तुम्ही एरर कशी कॅल्क्युलेट केली जाते ती काय करायची आहे, व्यवस्थितपणे लिहायची आहे. अँड द सेकंड क्वेश्चन, डिफाइन सिग्निफिकंट फिगर अँड राइट्स द डिफरंट रूल्स टू एक्सप्लेन द सिग्निफिकंट फिगर. गुड डे डिअर स्टुडंट्स. व्यवस्थितपणे अभ्यास करा, सक्सेस तुमच्या पाठीमागून येईल. Dear students, now we find a small definition of this last definition of this chapter, order of magnitude. We know that, dear students, physics consists of microscopic as well as macroscopic observations. Now, these microscopic or the macroscopic observations are explained by using or expressed by using order of magnitude. Now, what is the order of magnitude? Its definition is the power of 10 nearest to given number is called as order of magnitude. I repeat the definition. Power of 10 nearest to given number is called as order of magnitude. मित्रांनो, कोणतंही लार्ज किंवा स्मॉल असलेलं ऑब्झर्वेशन काय केलं जातं, पॉवर ऑफ 10च्या स्वरूपामध्ये, 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये जर रिप्रेझेंट केलेलं असेल तर त्याला फिजिक्स मध्ये त्या 10च्या पॉवरला काय म्हटलं जातं, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असं म्हटलं जातं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल इमेजिन करा, माझ्याकडे कोणतंही ऑब्झर्वेशन आहे, ते ऑब्झर्वेशन कसं रिप्रेझेंट केलं जातं, तर एनी ऑब्झर्वेशन गिवन इन द फिजिक्स ऑलवेज रिप्रेझेंटेड ॲज A into 10 raised to n. Here 10 raised to n is order of magnitude, and A is, this is a quantity or the observation. Now this A is always expressed as, explained as, A is always lies between 5 and 0.5, means A is greater than or equal to 0.5 and A is less than 5. म्हणजेच मित्रांनो, A ही व्हॅल्यू अशी चूज करा की जी व्हॅल्यू 5 पेक्षा लहान असेल परंतु 0.5 किंवा 0.5 इतकी सेम असेल, 0.5 पेक्षा मोठी किंवा 0.5 इतकी असेल. म्हणजेच मला भेटेल, फॉर एक्झाम्पल, we know that the charge on electron, we know that charge on electron, and the charge on electron is always 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. Now, here 1.6 is nothing but the A, and this A is
less than 5 and it is also greater than 0.5. Hence, its order of magnitude is means order of magnitude of charge on electron is 10 raised to minus 19 coulomb. Similarly, we know that the radius of the earth is known to us and the radius of the earth is 6400 kilometer or 6400 into 10 raised to 3 meter. Now this this radius is explained as 0.6400 into 10 raised to 7 meter. Here 0.64 is A and this A always less than 5 and it is greater than 0.5. Hence, its order of magnitude is 10 raised to 7 meter. Means, order of magnitude of the radius of the earth is 10 raised to 7 meter and charge on electron is 10 raised to minus 19 coulomb. थँक यू मित्रांनो. ह्याच्या सहाय्याने आपण सर्वच्या सर्व युनिट्स आणि मेजरमेंट नावाचा चॅप्टर शिकलेलो आहोत. इथे सोबत मी माझा फोन नंबर लिहिलेला आहे. ह्या फोन नंबरच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता, मला कोणतीही डिफिकल्टी असेल तर डिफिकल्टीसाठी काय करू शकता, कॉल करू शकता. तुमची डिफिकल्टी सॉल्व्ह केली जाईल. पुन्हा एकदा तुम्हाला व्यवस्थितरित्या अभ्यास करण्यासाठी शुभेच्छा. व्यवस्थितपणे अभ्यास करा. आपण पुढच्या लेक्चरमध्ये काय करू, व्यवस्थितपणे पुन्हा नवीन चॅप्टर घेऊन भेटू.